नमस्कार, जय हिंद, जय शिवराय। आज आपण सर्व कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार श्री विजय गजानन साळुंखे यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आलेलो आहोत। आपण सर्वांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत। श्री विजय गजानन साळुंखे यांना उदंड आयुष्य लाभो ही आई जगदंबे चरणी प्रार्थना। त्यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा। यांचा जन्म 15 डिसेंबर 1948 रोजी झाला। कैलासवासी गजानन साळुंखे उर्फ आप्पासाहेब याची 3 मुले। मोठ्या प्रभाकरजींना भाई, मधल्या विजयजींना भैया आणि धाकट्या दिनेशला अण्णा याच नावाने त्यांची परिसरामध्ये ओळख झाली। भैयासाहेबांचं सर्व बालपण हे BIT चाळ क्रमांक 1 मध्ये गेले। सर्वसाधारण मध्यमवर्गीय जीवनमान असल्याने डोंगरी येथील म्युनिसिपल शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण आणि त्यानंतर गिरगावातील युनियन हायस्कूलमध्ये त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले। त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सिद्धार्थ कॉलेज येथे झाले। सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबाची गरज ही नोकरी असते, त्यामुळे स्वतःच्या पायावर उभे राहण्याची धडपड शिक्षणानंतर सुरू झाली। छोट्या मोठ्या नोकरीबरोबरच रोजगार म्हणून भैयासाहेबांनी स्क्रीन प्रिंटिंगचे शिक्षण घेतले व ती कामे देखील सुरू केली। वयोमानानुसार आप्पांना साइन बोर्ड पेंटिंगच्या व्यवसायातील दगदग झेपेनाशी झाली। मग आपल्या भैयासाहेबांनी ही धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि समर्थपणे व्यवसाय सांभाळला। व्यवसायाचा विस्तार केला। त्यांना त्यांची पत्नी सौ वैशाली यांनी समर्थपणे साथ दिली। पेंटिंगचे पडदे घरच्या घरी शिवण यंत्रावर शिवून द्यायची जबाबदारी वैशाली वहिनींनी घेतली। घरातील सर्व कामे, मुलांचे संगोपन हे सर्व करून त्या ही कामे रात्री उशिरापर्यंत करीत असत। हे कुटुंब मुख्य घर व कुटुंबाचे देव असल्याने पाहुणे मंडळींची सततची ये जा असे। त्यांचे आदरातिथ्य करणे, तसेच गणपती, पिठोरी, गोकुळाष्टमी, नवरात्री, दिवाळी हे सण, घरच्या देवांची पूजा अर्चा सांभाळत भैयासाहेबांना त्यांनी चांगली साथ दिली। चुलत भावंडे शेखर, संजय, शैलाताई व त्यांच्या कुटुंबियांना एकत्र कुटुंबाचे स्वरूप प्राप्त करून दिले। सर्व सण कार्यक्रम एकत्रित साजरे करण्यात दोघांनी चांगली नाती जपली। त्यांच्यामुळे आम्हाला परकेपणा कधी जाणवलाच नाही। त्याच उत्साहाने आमचे स्वागत व्हायचे आणि त्यात वैशाली वहिनी म्हणजे जनावहिनींचा मोठा मोलाचा वाटा होता। हे नातेसंबंध त्यांनी खूपच प्रेमाने जपले। त्याचप्रमाणे वडाळ्याच्या वत्सला आत्या, वामन भाऊ, जगन भाऊ, ठाण्याचे मधुकर काका, मंगलवाडीतील कार्लेकर फॅमिली, माझगावची वसंत काटे फॅमिली, सायनचे द्वारकानाथ भाऊ, चेंबूर घाटल्याच्या बया आत्या या सर्वांशी त्यांनी खूप प्रेमाचे संबंध ठेवले। त्यांच्या सुखदुःखात त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली। त्यामुळे ह्या परिवारातील काही महत्त्वाचे निरोप, आमंत्रण या सर्वांची खात्री असायची की भैयासाहेबांना निरोप गेला की तो सर्व साळुंखे कुटुंबियांकडे पोहोचणार। खरंच आजच्या या काळामध्ये सर्व कुटुंबांशी संवाद साधून कुटुंबातील प्रेम अबाधित राखण्यास त्यांचा मोठा सहभाग आहे। ज्याप्रमाणे जपमाळेतील मेरुमणी महत्त्वाचा असतो, त्याचप्रमाणे साळुंखे कुटुंबातील मेरुमणी आहे, जो सर्व संबंधांना जोडून ठेवतो। भैयासाहेबांनी व्यवसायाचा पसारा चांगलाच वाढवला। साइन बोर्ड पेंटिंग यासोबतच स्क्रीन प्रिंटिंग, फ्लेक्सची कामे देखील ते करू लागले। व्यवसाय वाढविण्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले। अर्जंट काम आलेले कळल्यानंतर काळ वेळेचे भान न ठेवता त्यांनी दिवस रात्र कामं केली। कधीही वेळेवर आर्टिस्ट मिळत नसेल तर त्यांच्या घरी जाऊन त्याला बोलावून आणणे, प्रसंगी बोर्ड फिटिंगची कामे देखील त्यांनी केली। कोणत्याही कामाचा कमीपणा त्यांनी कधी बाळगला नाही।
आपल्या ग्राहकांशी उत्तम सुसंवाद साधत त्यांचा विश्वास संपादन करून घेतला व या व्यवसायाला ऊर्जितावस्थेत आणले. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून त्यांचा मुलगा वैभव याने देखील हा व्यवसाय पुढे नेऊन सेंट्रल आर्ट्स ही संस्था नावारूपास आणली. पूर्ण आयुष्य चाळीतले, त्यामुळे चाळीतही त्यांच्या अप्पांच्या नंतर भैयासाहेबांनी येथील सर्व उपक्रमात धडाडीने सहभाग घेतला. माळ्यावरील सत्यनारायणची पूजा असो, सामाजिक समस्या असो किंवा अन्य कोणतेही कार्य असे, या सर्वांमध्ये त्यांचा सहभाग फार महत्वाचा होता. माळ्यावरील रहिवाशांसोबत सौहार्दाचे संबंध निर्माण केले. प्रसंगी अपप्रवृत्ती असलेल्या व्यक्तींना अधिकाराने फटकारले. चाळीतील वातावरण सुसंस्कृत कसे राहील याकडे त्यांनी लक्ष दिले. कौटुंबिक तसेच भाऊ व भावंडातील वादात सत्याची बाजू घेऊन ते नेहमी उभे राहिले. श्रीकृष्ण जन्माष्टमीला लहान मुलांसोबत दहीहंडी फोडून घेणे, तसेच त्यांच्यासोबत गोविंदा काढणे व या लहान मुलांमध्ये लहान होऊन रमणे. विजयादशमी दसऱ्याच्या सोनेरी रंगाचे आपट्याची पाने रंगवून ती सर्वांना वाटायचे. दिवाळीत फटाके आणून देणे, त्याचप्रमाणे चाळीतील नाटक बसविणे, त्यात त्यांना मार्गदर्शन करणे हे त्यांनी आवडीने केले. चाळीतील समस्या सोडविण्यासाठी योग्य व्यक्तींची गाठभेट घेऊन त्या सोडविण्यासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला. चाळीतील पूजेसाठी थोर आदरणीय व्यक्ती, नाट्य क्षेत्रातील मोठमोठ्या व्यक्तींना त्यांनी चाळीमध्ये आणले. भैयासाहेबांनी एक शब्द टाकला व त्या आदरणीय व्यक्तीने नकार दिला असे कधीच झाले नाही. चाळीतील सर्वांच्या सुखदुःखामध्ये ते नेहमी समरस होतात. जणू काही चाळ ही एक कुटुंब असल्यासारखी त्यांना जाणवते. हे सर्व मध्यमवर्गीय कष्टप्रद जीवन संघर्ष करताना त्यांनी आपले छंद देखील जोपासले. त्यांना नाट्यकलेची खूप आवड होती. 1968 साली ते 11वी परीक्षा पास झाल्यानंतर त्यांनी सिद्धार्थ कॉलेजमध्ये आर्ट्स कला शाखेमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये असताना साहित्य संघाच्या अमृत नाट्य भारती ह्या नाट्य शाखेमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. येथे कमलाकर, सोनटक्के यांच्यासारखे दिग्गज शिक्षक त्यांना लाभले. कॉलेजचे शिक्षण अमृत नाट्य भारतीचे संध्याकाळचे क्लासेस यात ते छान रमून गेले. त्यांचा अभिनय पाहून अमृत नाट्य भारतीचे प्रभाकर जी पारकर यांनी त्यांना उदय कला केंद्र या संस्थेच्या ग्रँड रिडक्शन सेल या नाटकामध्ये घेतले व या नाटकामुळे त्यांचा उदय कला केंद्राच्या नाटकात प्रवेश झाला. हे नाटक रंगभवन केंद्रातून पहिल्या क्रमांकाचे निवडून आले. तिथे त्यांना रमेशजी चौधरी यांच्यासारखे गुरु लाभले. अमृत नाट्य भारतीत त्यांना अनेक नामवंत लेखक, कलाकार, नट, निर्माते यांच्याशी संबंध येत गेला. यामध्ये दामू केंकरेजी, दाजी भाटवडेकरजी, भालजी पेंढारकरजी, कमलाकरजी सारंग, लक्ष्मीकांतजी बेर्डे, अमोलजी पालेकर अशा अनेक दिग्गजांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. उदय कला केंद्राच्या ग्रँड रिडक्शन सेल या नाटकाला डोंगरी विभागातील बरेच नाट्यप्रेमी आले होते. त्यामध्ये विनायकजी राणे हे देखील आले होते. त्यांनी भैयासाहेबांचे अभिनंदन केले व आपणही आपल्या विभागामध्ये अशी संस्था काढूया का असे भैयासाहेबांना विचारले. भैयासाहेबांनी ह्या विचाराला लगेचच होकार दिला. नंतर विनायकजी राणे, भैयासाहेब, श्याम जावकर, सत्यवान जावकर या चौघांनी मिळून रूपरंग संस्थेचे संस्थापक म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि मग रूपरंग या संस्थेची घोडदौड सुरू झाली. राज्य नाट्य स्पर्धेमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. पहिले नाटक लीलाधर कांबळी दिग्दर्शित काजळ काळी रात हे नाटक सादर केले गेले.
त्यानंतर रूपरंगने बरीच नाटके स्पर्धेमध्ये सादर केली, अनेक एकांकिका सादर केल्या. रूपरंगच्या माध्यमातून काम करताना अनेक मान्यवरांशी त्यांचा संबंध आला. यामध्ये पत्रकार चंद्रकांत पुरंदरे, नारायण आठवले, अशोक समेळ, नाट्य निर्माते मोहन वाघ, मोहन तोंडवळकर, अभिनेते यशवंत दत्त, प्रदीप पटवर्धन, विजय पाटकर अशा अनेक मान्यवरांचा सहवास व मार्गदर्शन त्यांना लाभले. भैयासाहेबांनी आपल्या नाट्यकलेतील अनुभवाचा फायदा इतर सर्वांना दिला. मग ती चाळीतील सत्यनारायणाच्या पूजेला केलेली नाटके असोत, गणेश उत्सवामध्ये सहभाग घेऊन केलेली नाटके असो, किंवा नागाव ह्या गावी नाटके बसवली, त्याचप्रमाणे ती दिग्दर्शित पण केली. सर्वांना मार्गदर्शन केले. भैयासाहेबांना अनेक सन्मान व पारितोषिकही मिळाली. नाट्यकलेबरोबरच त्यांना संगीत कलेची देखील रुची आहे. घरामध्ये आजोबा देखील नाट्यपदे गात असत. तोच वारसा भैयासाहेबांनी जपला. नाट्यसंगीत, भावगीते ही त्यांची विशेष आवडीची. त्याचप्रमाणे कौटुंबिक कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्या गाण्यांनी सर्वांची मने जिंकली. घरात देखील ते सतत गाणी गुणगुणत असतात, त्यामुळे घरातील वातावरण देखील नेहमी प्रसन्न असते. वयाच्या 67व्या वर्षी भैयासाहेबांनी रचना संसद या संस्थेमध्ये संगीत प्रशिक्षण घेतले. येथे उत्तराजी मोने ह्या प्रिन्सिपल होत्या. त्या ठिकाणी यशवंत देव, उत्तरा केळकर, फैयाज, रजनी जोशी, मंदार गानू, संगीतकार निलेश मोहरीर यासारख्या संगीत क्षेत्रातील श्रेष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन त्यांना लाभले. डोंगरी या विभागातील दी आगरी क्रेडिट कोऑपरेटिव्ह पतपेढी संस्थेमध्ये त्यांचे आजोबा सीतारामजी साळुंखे व काका पांडुरंगजी साळुंखे यांच्या पावलावर पाऊल टाकून संस्थेमध्ये 35 ते 40 वर्षे संचालक ह्या पदावर कार्य केले. काही काळात संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. 2017 साली सोसायटीचा शतक महोत्सव चांगल्या प्रकारे त्यांनी पार पाडला. त्यात त्यांनी वर्षभर अनेक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले. या सर्व कार्यामध्ये त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला. पतपेढीचा शतक महोत्सव चांगल्या रीतीने पार पाडला. 1953 साली माळ्यावर पहिल्यांदा सत्यनारायणाची पूजेची सुरुवात झाली व या पूजेच्या कार्यक्रमातून त्यांनी पहिल्यांदा स्टेजवर पाऊल टाकले. नंतर ते स्टेजवर अभिनेते, सूत्रसंचालक, गायक म्हणून सतत वावरले. बऱ्याच कार्यक्रमांचे सूत्रसंचालन म्हणून त्यांनी यशस्वीरित्या कार्य पाहिले. चाळीतील स्वतंत्र स्पोर्ट्स क्लब यांच्यातर्फे आट्यापाट्यांचे सामने होत असत. त्यांनी ह्या खेळांमध्ये आपला सहभाग नोंदवला. त्याचप्रमाणे क्रिकेट व आट्यापाट्या या खेळात देखील त्यांनी सहभाग घेतला. मंडळाने जिंकलेल्या अनेक ट्रॉफी, चषक, ढाली हे घरामध्ये मांडलेले होते. भैयासाहेबांचा स्वभाव हा नेहमी आनंदी, हसतमुख राहिला. मुलांना त्यांनी अतिशय प्रेमाने वाढविले. कुटुंबात अनेक दुःख प्रसंग आले तेव्हा त्यांनी खंबीरपणे, भावनाविवश न होता घरातील सर्वांना धीराने सांभाळले. शो मस्ट गो ऑन असे म्हणत पुढे जायचे शिकवले. आई आप्पांची काळजी मनापासून त्यांनी घेतली. कोणत्याही कठीण प्रसंगी वाट शोधताना त्यांचा शब्द नेहमीच आठवतो, तो म्हणजे वांदा नाही. एखादे कार्य पूर्ण करण्यास कोणता मनुष्य योग्य आहे हे ते नेमके हेरत असत. त्यांच्या अंगी कार्यकुशलता तसेच नेतृत्वपणाचा गुण आपल्याला नेहमीच जाणवतो. त्यांच्या जीवन प्रवासात अनेक सुखदुःखाच्या प्रसंगी त्यांना त्यांच्या सहचारणीची साथ उत्तम लाभली व जीवन संघर्ष हा सोपा झाला. त्यांची 3 मुले उच्च विद्याभूषित झालेली आहेत. मुलगा वैभव यांनी समर्थपणे त्यांची सेंट्रल आर्ट्स ही संस्था पुढे नेलेली आहे.
वैभव यांच्या कार्यकुशलतेने नामांकित क्लायंट्स त्यांनी मिळवलेले आहेत. IPL सारख्या मुंबई इंडियन्स संघाचे ब्रँडिंगचे काम ते करतात. मोठी मुलगी वंदना स्वतंत्र व्यवसाय करते, तसेच धाकटी मुलगी विनया ही देखील व्यवसाय समर्थपणे सांभाळत आहे. त्यांची सून सई ही मार्केटिंगचा व्यवसाय करते. दोन्ही जावई उच्च विद्याविभूषित आहेत व त्यांच्या नोकरी व्यवसायामध्ये समर्थ पाय रोवून आहेत. त्यांची नातवंडे हुशार आहेत. मोठी नात यंदा SSC परीक्षेमध्ये 93% गुण मिळवून पास झाली. या नातवंडांमध्ये राजस, राघव, निषाद आणि नेत्रा ही बालके आनंद द्विगुणित करण्यामध्ये सहभागी असतात. एकंदरीत भैयासाहेब यांचे रिटायर्ड आयुष्य आनंदात, समाधानात व्यतीत करीत आहेत, जीवनाचा आनंद घेत आहे. आपण सर्वांतर्फे भैयासाहेबांना पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. उर्वरित आयुष्य असेच सुखाने, समाधानाचे, आनंदाचे आणि चांगले आरोग्याचे जावो ही आई जगदंबे चरणी प्रार्थना. जीवेत शरदम शतम भैयासाहेब. जन्मदिनमिदं है प्रिय पप्पा, शंतनु तु ते सर्वदा मुदं, प्रार्थयामये भवशतायुषी, ईश्वर सदा त्वां च रक्षतु. पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय, पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय, जीवनं तव भवतु सार्थकं, भवतु सार्थकम्.